नमस्कार भावांनो बहिणींनो. आपल्या भयानं कूलर चालू ठेवले तर पाण्याचं बंद नाही केलं आणि आपल्या बाहेर लेकरं खेळायला लागले. पण मी घेणार होते द्यायला गेलो पण नको म्हणलं. कशाला घ्यायचं, घेऊ नाही वाटत. असे आज लय कटा आलाय मग. केस पण इचरू वाटाना, भांग पण नाही भरला, काहीच नाही. आजपासून भयाला लागल्या सुट्ट्या. आता आळसले. आता लेकरं सुट्ट्या लागल्या तर त्या आजपासून सुट्ट्या लागल्या. आणि आज मला पण लय कटा आलाय. माझ्या पोळ्या राहिल्यात अजून 12:15 म्हणजे 12:15 झालेत. आता पीठ भिजून ठेवलंय. आम्ही दोघा माझ्या लेकरांनी नाश्ता केलाय भैयानं मी. तर मग आता पोळ्याच करायच्या. तर पीठ भिजून ठेवलंय. तर भैया म्हणे मम्मी आता आपल्या दोघांच्या पोळ्या करू नको म्हणजे. उन्हाळ्याचं काय खाऊ पण नाही वाटत. एकदा नाश्ता केला, आजच केलाय मी भैयासोबत. आणि भैयानं आता बरेच दिवस झाले शाळा चालू होती, त्याला काही नाश्ता करूच वाटत नव्हता. मग आज केलाय त्यानं. आता सुट्ट्या लागल्यात. आज भैया फ्री झालाय मस्त. दाजी म्हणू लागले तुमचे म्हणे आज भैया किती खुश झालाय सुट्ट्या लागल्यात. तर म्हणे याला शाळाचा कटाळा येतोय का म्हणलं. नाही कटाळा नाही येत म्हणलं. आता कोणाला पण म्हणलं लेकरायला सुट्ट्या लागल्या तर उल्हास येतोयच म्हणलं. तर आज तुमच्या ताईला लय कटाळा आलता कामाचा. पण कटाळा करा का काही करा, कामं करावंच लागत. आज दाजीला म्हणलं आज मला असं वाटायला लागले कोणीतरी आपला स्वयंपाक करा. कोण करणार आहे म्हणजे. आता लेकराची छकू दिदी असल्यावर सोबत मग छकू दिदीनं केला असता स्वयंपाक. जर म्हणलं असतं बाळा मला आळस आलाय तर बाहेर लेकरं खेळायला लागले तर आपल्या तिथं पण त्याला नाही घेणार होते. आजच गाणे चालू नाही. आता लेकरं ती पोरगी शाळेत गेली त्याच्यामुळं, नाही तर लय गाणे चालू असते. आणि आता आपल्या कूलरचा आवाज चालू आहे. आज समोरच्याच घरात व्हिडिओ काढायला लागले. आज मला व्हिडिओ काढायचा मूड नव्हता. कधी कधी कोण्याच कामात आपला मूड नसतो. एकदम मारल्यासारखं शरीर झालंय असं वाटायला लागले. कोण मारलंय असं शरीर कणारल्यासारखं वाटते. आळसते उन्हाळ्याचं आळसते कधी कधी जीव लय का लय लगे. आज मूड पण नव्हता मा व्हिडिओ काढायला. पण व्हिडिओ पण बुडवावं नाही वाटत. आणि शॉर्ट व्हिडिओ काढायचा तर उल्हासच नाही राहिला. आता बरेच दिवस झाले टाकला नाही जेवणाचा व्हिडिओ. आज भैयाचं चाललं होतं मम्मी मला सुट्ट्या लागल्या काही रेसिपी टाकायची का तुला. जा मा मूड नसलं तेव्हा विचारतो. म्हणलं नाही भैया मा मूड नाही म्हणलं. कधी मूड येणार आहे म्हणे. म्हणजे आता त्याचं बऱ्याच दिवसापासून चाललंय मला म्हणणं तेव्हा मूड कधी येणार आहे मम्मी. काल दाजीनं आणली होती मला चिकन बिर्याणी लय भारी होती. आता हे घरातले कोणी खात नाही मग मी घरात बनवतच नसते जास्त. जर माहेराला गेलं मग आई बाबासोबत तिकडेच मच्छी ते खायला भेटते. इकडं म्हणतात पण मग आता हे यायचे गिलासन हे सगळं मग यायलंय म्हणतात. मशा वास येतोय भांड्याचा आणि याचा घरात पण. मग हे खात नाही मग त्याच्यामुळं मी बनवतच नाही. मग दाजी मला काल माझ्या वाट्याचा स्वयंपाक केला म्या. अंडा घोटाळा केलता म्या. मग हे म्हणू लागले राहू दे म्हणे आता तुला घेऊन येतो म्हणे मी बिर्याणी. म्या म्हणलं आणू नका म्हणे. आणू दे म्हणे मी इकडं आलो तर म्हणे लय भारी भेटते म्हणे. हे काय खात नाही पण आणून देतात. पण उन्हाळ्याचं काही खाऊ पण वाटत नाही. आणली ते आहे ना पण मला जेवू नव्हतं वाटू लागलं उन्हाळा. तरी घरात राहून राहून असं होतंय. आज आता माझी छोटूशी भाशी आली नायरा. तिच्या पप्पाला काही सुट्टी भेटली नाही आर्मीवाल्याला तुम्हाला तर सांगेलच हे. आता काय अजून ती मला फोनवर बोलली नाही. आता खेळायला लागली ती, नाही तर मग बोलतीच. मग व्हिडिओ कॉल लावला तर चुटूर बुटूर मला म्हणून तू कधी येते आते असं करत राहतील मला. आता चुटूर बुटूर बोलतच राहते. आता बऱ्याच दिवस झाले मी तिला फोनच नव्हता लावला. आता लावीन. आता घरी आली ती. तू कधी येते अशी भाषा बोलती ती. आता मला म्हणूनच ती अजून काय बोलले नाही मी तिला. आता ती गावाकडे आल्यावर लय खेळती, मोकळं वातावरण राहतंय. तर आता लावीन तिला फोन नंतर. आता बोलणच मला. जर आपण व्हिडिओ टाकला तर तिच्या मम्मीला सांगती अगं मम्मी आतीचा व्हिडिओ आलाय बघायचा का तुला. लगे पाठी लगे आतीचा व्हिडिओ आलाय ग मम्मी, आतीचा व्हिडिओ आलाय ग मम्मी. लय हुशारी. आणि मग मी काय केलं, आई बाबानं मला शेतातले व्हिडिओ काढून पाठवले होते. मग लहान लहान भाषा आहेत. माझ्या भावाचे लेकरं म्हणजे सगळ्यात मोठी मी. तर मग त्याचे लेकरं लहान लहान आहे, मगच मोठे. माझ्या दोन्ही बहीण भावाचे म्हणजे लेकरं लहान लहान. मग आई शॉर्ट व्हिडिओ टाकला. आईनं नव्हता टाकला. मी
मग माझ्या चॅनलवरनं टाकून द्यायला आईनं पाठवला होता काढून. आई कधी बोलत नव्हती, पण पहिली वेळच आईनं व्हिडिओ काढून पाठवला. तर आमची समरू म्हणून लागली आणि सम्यक म्हणे आती कधी आली म्हणे, माहीतच नाही म्हणे दिदी, छकू दिदी आती कधी आली म्हणे, शेतातला व्हिडिओ काढला म्हणे आतीनं. काय भैया काय माहिती तिथं पाय पणगावर. तर मग नावच आलंय तोंडा शब्द. तर म्हणे आती आपल्याला भेटून पण नाही गेली, लहान लेकरायला काहीच समजत नाही. आमची आती आली आणि शेतातलाच व्हिडिओ काढून कधी गेली तर आपल्याला भेटून पण नाही गेली. लय वाईट वाटते आपल्या भाषेनं असे म्हणतात तर. मग मला वाईट वाटू लागलं. मी म्हणलं मी कधी येईन आणि तुम्हाला भेटणार नाही, असं कधी शक्य झालंय का? तर लहान लेकरायला खरंच काही समजत नाही. आती आली न शेतातलाच व्हिडिओ काढून तिकडून तिकडेच गेली, आपल्याला भेटली नाही. समजत नाही. आमच्या आजीनं व्हिडिओ पाठवलाय ना, आतीनं टाकलाय तर असे म्हणू लागले ते. छकू दिदी काहून नाही आली, ती नाराज आहे का आमच्यावर, काहून नाही आली भेटीला, असे करू लागले. सम्यक तरी कमी बोलतंय, पण आमची समरू लय बोलती आणि सगळ्यात जास्त नायरा बोलती. मग लय का लय बोलती ती, सगळ्यात जास्त लय हुशारी. तर समरूचं चाललं होतं, सम्यकचं चाललं होतं. आती आम्हाला भेटायला काहून नाही आली, वापस काहून गेली ती तिकडून तिकडंच व्हिडिओ काढून. लय वाईट वाटते लेकरं लहान लहान आपल्याला तसे म्हणायला लागल्यावर. तर म्हणलं नाही मी आलेच नव्हते म्हणे, आम्हाला वाटलं तू आलीच का. पहा मग काही समजते का, बारीक बारीक लेकरायला काही समजत नाही. लय नादान असते बारीक बारीक लेकरं. कधी येते आते तू, उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात हरसू भैयाला तर ये, असं चालूच राहते. आता ते काय करते तर आपण त्याला फोन लावला ना तर ते इकडं तिकडं व्हिडिओ कॉल लावला बोलत नाही. म्हणलं जाऊ द्या, यायला फोन लावा आणि इकडं तिकडं पळते. बऱ्याच दिवसापासून त्याला फोन नाही लावला मी आता, असं होतंय. मग तर आता तुमच्या ताईनं पत्तागोबीच म्हणते, फुलगोबी बटाटे मिक्स भाजी केली. दाजी म्हणतात माझ्या आवडीची भाजी, तर बऱ्याच दिवसापासून मी जेवलोच नाही म्हणे. तर मी म्हणलं आज भैयाच्या आवडीची भाजी बनवली, आता कधी तुमच्या आवडीची बनवते सांगा. म्हणलं संध्याकाळी काय बनवायची. तर हसू लागले. ताकगीत घेऊन या म्हणलं, थंड राहते मग पोटात. तर हो म्हणे घेऊन ये. तर आता तुमच्या ताईला करायच्यात पोळ्या, पण बराबर 1 वाजता पोळ्या करायच्यात ताईला, आत्ताच नाही करायच्या. आणि भावांनो बहिणींना आपले व्हिडिओ कसे असते तर नक्की सांगा जा कमेंटमध्ये. बाय भावांनो बहिणींना, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.